नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. चला मी गॅस पेटवते. बघा आज चण्याची भाजी बनवते. गॅस पेटला आहे. त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे मी, एवढा एवढा चमचाभर. थोडं तेल गरम होऊ देते. मी थोडं हिंग टाकते. तेल गरम झालं आहे. चणे बारीक असतं ना, म्हणून हिंग टाकते. थोडं जास्त टाकते. हिंग थोडा तडतडू देते. मोहरी टाकते, जिरं टाकते. हे सगळं तडतडलं का मग कांदा टाकते मी. हे बघा, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे 4 वस्तू घेतल्या. मी जिरं मोहरी टाकली. आता कांदा टाकते आणि लगेच कढीपत्ता पण टाकून देते. दोघांना चांगलं फ्राय होऊ देते. चांगलं फ्राय होऊ देते दोघांना. त्यातच मी थोडी आलं लसूण पेस्ट केलेली आहे, ती टाकून देते. बघा एवढी, 1 चम्मच आहे एवढी, ती पण फ्राय होऊ देते. चांगलं गोल्डन रंगावर येऊ देते, तळू देते. बघा कांदा थोडा तळत आला आहे. आता मी त्यात मसाले टाकते. हे बघा, लाल तिखट टाकते 1 चम्मच, हळद पावडर टाकते अर्धा चम्मच, धना पावडर टाकते 1 चम्मच आणि थोडासा काळा मसाला टाकते घरी केलेला. हे बघा साठवणीचा, तो टाकते. आणि हे बघा चाट मसाला टाकते थोडासा. हे बघा थोडा चाट मसाला टाकला आणि थोडासा चना मसाला टाकते. बघा बस थोडंसं हलवून घेते मी त्याला. मी एकदम सोप्या रेसिपी आणत आला. ते घरात जे भेटेल त्या वस्तूंनी बनवते मी. एकटे मुलं बाहेर असतात, त्यांच्याकडे सगळ्या वस्तू नसतात, म्हणून मी एकदम सोप्या रेसिपी आणत राहत आहे. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, बघत राहा, स्किप करू नका. थोडा मोठा होतो व्हिडिओ, पण मग रेसिपी पूर्ण समजून सांगते मी. नवीन पोरं असतात, त्यांना काही कळत नाही, म्हणून मग सगळ्या गोष्टी दाखवून बनवते मी. हे बघा मीठ टाकते 1 चम्मच आणि थोडा वेळ थोडीशी कोथिंबीर टाकून थोडा वेळ तळू देते. ते पाणी सुटेपर्यंत टमाटरचं. आणि मग चणे टाकते. हे बघा कमी गॅसवर थोडं शिजू देते मी. चला चणे टाकते. हे बघा सर्व चणे टाकून देते मी. 2-3 पाण्याने धुवून घेतले. तुमच्याकडे चाट मसाला असेल तर टाका, जरुरी नाही टाकायलाच पाहिजे. माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते. थोडं चटपटी लागतं. आणि छोले मसाला पण असेल तर टाका, नसेल तर चालेल. आपल्या घरातला साठवणीचा मसाला टाकला तरी भरपूर होतं, छान लागतं. फक्त जेवताना लिंबू पिळून घ्यायचं, छान लागतं. हे बघा चाळून घेतलं. आता मी थोडा फुल गॅस करते, थोडंसं परतून घेते आणि मग त्याच्यात पाणी टाकते थोडं शिट्टी होण्यापुरतं. बघा असं करून खात जा. सोप्या रेसिपी असतात, कमी वेळात होणाऱ्या, जास्त वेळ नाही जात. आमची आज लाईट पण गेली आणि बाहेर पावसाचं वातावरण झाले. खूप पाऊस पडतोय, पाऊस थांबतच नाही. मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. हे बघा थोडंसं, हे बघा अर्धा ग्लासला पण कमी पाणी. हे बघा छोटा ग्लास आहे, अर्धा ग्लासला कमी पाणी मी तेवढे टाकते, कारण आपल्याला एकदम सुट्टी पाहिजे होते. हे बघा थोडं ठेवलं होतं मी, ते टाकून देते. आणि 1 घूट एवढं पाणी उरलेलं आहे, बाकीचं मी नंतर टाकते. चाळून घेते मी आता. चला आपण चाळून घेऊया. हे बघा थोडंसंच पाणी टाकले मी, अगदी थोडं चणे शिजण्यापुरतं. आता मी कुकर लावते आणि 2-3 शिट्ट्या करून घेते. हे बघा गॅस मिडियम ठेवलेला आहे थोडंसं. चला मग मी नंतर दाखवते तुम्हाला. 2-3 शिट्ट्या देऊन घेते. माझ्या 3 शिट्ट्या झाल्या. मी आता गॅस बंद करते. चला मी कुकर उघडून बघते. थोडी हवा आहे. चला आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा कोथिंबीर टाकते मी थोडी.
चला आता आपण वाढून घेऊ. हे बघा, मी वाढून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकते गार्निशसाठी. लिंबू ठेवते. या खायला, हे बघा चना चटपटी, या खायला. लिंबू पिळायचा वरून आणि मस्त खायचं. या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद माझं यूट्यूब चॅनल बघितल्याबद्दल. सपोर्ट करा मला. धन्यवाद.